आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरव 2 घास खाऊन घे, तिकडे उशीर होऊ शकतो ना. नाही नको, भूक नाहीये मला. असं करून कसं चालेल रे? हे आधी तुम्ही स्वतःला सांगा. गेले 2 दिवस तुम्ही काहीही नीट खाल्लं नाहीये. माझ्या म्हातारीचं काय मेलं? असं बोलून कसं चालेल? मग तुमचीच तब्येत खराब होते. सकाळपासून एका चहावर आहेत फक्त. हो आई, असं करून कसं चालेल आई? तुम्ही दोघांनी थोडं खाऊन घ्या. खरंच सांगते बाय, माझी बाई येईपर्यंत ना घशाखाली काय घास उतरायचा नाही माझा. आज बाई येईल ना, पोटभर जेवेन मी. हा भाऊ, कॉफी आणू? नाही नको, निघतो. ओके, काय बातमी आहे? अरे वा, कोकण रेल्वेचा ऑनलाईन बुकिंग सुरू. उपयोग काय? 3 महिने रिझर्वेशन मिळणार नाही. अरे बापरे, काय मीना मॅडम, सकाळी सकाळी माझी आठवण कशी काय येईल? मला ना खूप टेन्शन आलंय. टेन्शन? आता तुमका कसला टेन्शन दिला? त्या गिरीजाला बेल मिळाली तर? मला नाही मिळाली तर मिळाली. अहो असं कसं? मग सगळी गडबड होईल ना. तो कशात टेन्शन घेतात? असं काही एक होऊ चालेल शिरला का ना? नाही नाही, हे बघा, असं नुसतं म्हणून चालणार नाही. आपल्याला काहीतरी करायला हवं. त्या बघा मीनाताई, गिरिजाक बेल मिळतली किंवा मिळाची नाही ह्या काय मला माहित नाही. पण जरी समजा त्याला बेल मिळाली तरी घराकडे गेल्यानंतर त्याचं वनवास चालूच राहतो. शिरला का ना? म्हणजे? म्हणजे काय, त्याला सगळा भोगोचाच लागताला. ते कसं? हो, त्याची काळजी तुम्ही कशा करतास? मी असे ना. म्हणजे तुमच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे? प्लॅन? जबरदस्त प्लॅन आहे. तुम्ही फक्त उघडे डोळे ठेवून बघत राहा. शिरला का ना? हा, हे बघा, मला ना गिरीजा आणि विक्रांतचं लग्न व्हायला नकोय. बाकी तुम्ही काहीही करा. अशा टेन्शन घेतात ह्या तर मी स्वप्नात पण होऊ देवतोय नाही. तसं असेल तर मग ठीकच आहे. लवकरच तुमका मी गुड न्यूज देतोय. चला ठेवा फोन, ठेवा. हा, ओके. गिरिजा, तू कायमची जेलमध्ये अडकली पाहिजेस, तरच माझा मुलगा तुझ्या तावडीतून सुटेल. अहो वकील साहेब, पण कोर्ट बेल नाकारू कसं शकतं? विक्रांत, तू प्लीज शांत हो. अरे कसं शांत राहू मी राजा? बघ विक्रांत, ते आपल्या हातात नाहीये. वकील साहेब, तुम्ही म्हणाला होता ना की? हो, मी म्हणालो होतो. मी पूर्ण प्रयत्न पण केले, पण त्या मुलाचं निधन झाल्यामुळे बेल मिळणं कठीण झालंय. अहो पण आता गिरिजाचं काय होणार? मी हार मानलेली नाहीये. मी आणखीन एकदा याचिका दाखल करणार आहे, पण तोपर्यंत गिरिजाला काही दिवस कस्टडीमध्येच राहावं लागेल. सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला. गिरिजा कुठे आहे? बाबा, गिरिजाला बेल नाही मिळाली. पण मग गिरिजा? तिला कस्टडीमध्ये ठेवलंय. सुर्वे साहेब, बेलचं असं कसं झालं? देसाई साहेब, प्लीज शांत व्हा. हे बघा, कोर्टाचा निर्णय आपल्याला मान्य करावाच लागेल. आपण आता पुढे काय करायचं? तुम्ही काळजी नका करू, आपण बघू प्रोसिजर प्रमाणे काय करता येईल ते.
हे बघा, काही करून गिरिजाला यातनं बाहेर काढा. माझे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. डोंट वरी. सुरू साहेब, आपण ही केस फास्ट ट्रॅकवर घ्यायची का? त्याने लगेच काय होईल असं मला वाटत नाही. मग आता आपण नेमकं करायचं काय? माझा ऐकाल तर आउट ऑफ कोर्ट काय सेटलमेंट होते का बघूया आपण. म्हणजे त्या पोराच्या मामा मामीला आपल्या बाजूने वळवायचं. करेक्ट. एकदा का त्याने केस मागे घेतली की विषय संपेल. पण ते भेटायला तयार होतील का? मी त्यांच्याशी बोलून बघतो. बघू भेटायला तयार होतात का. हे बघा, शेवटी प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. अहो मग बोला ना लवकर. नको टेन्शन घेऊस. बाबा कसं टेन्शन नको घेऊ. बघा ना काय होऊन बसलंय. हे पण विक्रांत, तू टेन्शन घेऊन ही परिस्थिती बदलणार आहे का? अहो पण गिरीजा अजूनच अडकत चालली. तू असं खचून जाऊ नकोस. आपण पूर्ण प्रयत्न करू. प्रयत्न तर आता पण केले होते. काय झालं? गिरीजा सुटली. कदाचित आपले प्रयत्न अपुरे पडले असते. विक्रांत, तू अशी हिंमत हरू नकोस. आपण गिरीजाला लवकरात लवकर यातनं बाहेर काढू. हो की नाही सुर्वे साहेब? हो, आपण नक्की त्यांना बाहेर काढू. गौरव, आता तू गिरीजा सोबत खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. तू डगमगलास तर घरच्यांना कोण सांभाळेल? हो, कळतंय मला. मी घरी जातो आणि ताईसाठी लागणारं सामान तिला आणून देतो. येतो. तुम्ही लवकरात लवकर समोरच्या पार्टीला सेटलमेंटसाठी विचारा. आणखीन एक, गिरीजासाठी कोर्टाकडनं घरच्या जेवणाची परमिशन घ्यावी लागेल. गिरीजा बिनमिठाचं जेवते. ठीक आहे, बघतो कसं करता येईल ते. येतो मी. विक्रांत, चल आता आपण घरी जाऊ. हो, मी पण निघतो. 2 कामं आहेत, ती आटपून संध्याकाळी भेटूया. टेन्शन घेऊ नकोस. चला काका, येतो. विक्रांत, अरे नको काळजी करूस. देव चांगल्या माणसांच्या बाबतीत कधीच निष्ठुर होत नाही. गिरीजाला काही होणार नाही. चल. काय सांगताय काय? म्हणजे काय तुमका हव्या तसाच घडला. गिरिजा बेलच मिळाली ना शिरला का ना. म्हणजे एवढ्यात गिरीजा काही सुटत नाही. आकाचा सुटात. अहो गिरिजा चांगलाच अडकला. आता बसेल कोर्टाच्या वाऱ्या करत. म्हणजे काय कोर्ट आता तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असा होता की नाही बघा त्याचा शिरला का ना. मला तर काय करू आणि काय नको असं झालंय. सांगतास काय? माका पण सेम टू सेम तसाच झालेला. वा वा, पण खरंच कमाल न्यूज दिली आहे तुम्ही. बाय गिरिजा, आता कसा होता लागो तुझा. बघा तुमच्या हातात आता चांगलं चान्स आहे. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. हो तुम्ही सुद्धा त्या विक्रांत रावांका दाखवा ना. तुमका प्रचंड दुःख झालेला शिरला का ना. ते कठीण आहे का? अहो म्हणजे आता एवढा आनंद झालेला असताना चेहऱ्यावर असं दुःख आणायचं म्हणजे. अहो शिखावारात नाही बरोबर कठीण हा. पण तुमका करूचाच लागतला. असो चेहरो पाडून बसा ना. असा आपण काय व्हिडिओ कॉलवर बोलतो. माका काय विचारतो असा. सॉरी अहो म्हणजे असा म्हणजे कसा असं विचारायचं होतं. अहो कसा म्हणजे दुःखी चेहरो करून बसा ना. सगळ्यांचा अपमान करत सुटला काय त्या गिरीजा मयक. आता त्या कळात त्रास म्हणजे नक्की काय असतात शिरला का ना. आता फक्त गिरिजालाच नाही, तिच्या घरच्यांना पण तितकाच त्रास होणार. गे बाय रवळ आता माझ्या लक्षातच नाही ना. आता माझ्या परमपूज्य वहिनी रडान रडांना घर डोक्यावर घेतलं नसताना. खरंच तुम्ही ग्रेट आहात. तुमचं आपलं ना काहीतरी असतं पण असं नाही. आता बोलतास तर थँक्यू. आता माझं कौतुक सोडून पास झालो. मी सांगले त्या तयारीक लागा ते लागा ना.
ठेवतोय मी. सिस्टर, हा गिरीच्या सिस्टर बद्दल काही कळालं का? त्यांना बेल मिळणार होती ना? माझं आत्ताच गौरवशी बोलणं झालं, अजून तरी बेल मिळाली नाहीये. एवढं त्यांना का भोगावं लागतंय देवाच ठाऊक. तेच तर कळत नाहीये, तिच्याच बाबतीत असं का घडतंय. एवढी चांगली आहे गिरिजा. काय काय चाललंय? हा, ग्लोबल वॉर्मिंग वरती चर्चा चालू आहे आणि या अध्यक्ष आहेत का? गप्पा मारण्याचा पगार मिळतो का हॉस्पिटलमध्ये? चला कामाला जा. सॉरी सर म्हणे. तुम्हाला दुसरा विषय नाही का? हॉस्पिटलमध्ये पेशंट आहे, त्यांच्याकडे बघायचं. काय 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 सर, एक बॅड न्यूज आहे. काय झालं? गिरिजाला बेल नाही मिळाली. ओ गॉड, इट्स रिअली बॅड न्यूज. बेल नाही मिळाली. सर, ही न्यूज मी ऐकली ना तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या घरातल्यांना किती वाईट वाटत असेल ना आता. बिचारे टेन्शन मध्ये असतील. सर, तुम्ही काहीच का बोलत नाही? हेड नर्स मिस गिरिजा मयेकर आहेत ना, त्यांची आई जी आहे त्यांची तब्येत बरोबर नसते, हो की नाही? मला असं वाटतं की त्यांच्या घरी जाऊन त्यांना मी आधार दिला पाहिजे. काय म्हणतात सिस्टर धनश्री? बरोबर आहे ना? हा सर, तुम्ही खरंच जाणार आहात? जावं लागेल. ऍट द एंड ऑफ अ डे सिटी हॉस्पिटलचा मी हेड डॉक्टर आहे. आय शुड टेक केअर ऑफ माय एम्प्लॉईज. सिस्टर धनश्री, जाऊ ना मी त्यांच्या घरी? हो सर. परमिशन काय देताय मला? कामाला लागा तुमच्या. सर, तुम्ही खरंच मूर्खेच काय? इम्पॉर्टंट कॉल आहे. एक्सक्यूज मी. बोलायचं नाही? राहू दे सर. घ्या ना, बोला. नाही बोला ना, तुम्हीच बोला. ताई निघाल्या असतील ना? त्या गौरवने फोन कसा नाही केला अजून? दादा पण ना हवं तेव्हा कॉल करत नाही. मला वाटतं त्यांना आपल्याला सरप्राईज द्यायचं असेल. हा, तसंही असू शकतं. बाय, अगं तू का थांबलीये? का थांबले म्हणजे आई, ताईला भेटल्याशिवाय मी जाणार नाहीये. अगं पेपर आहे ना तुझा आज. आई, असेल पेपर पण मी ताईला भेटल्याशिवाय नाही जाणार आहे. हो, ताईना यायला उशीर झाला तर? हा, बरोबर बोलतेय प्राची. तू जा बाई. आई जा काय जा, मी ताईला भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये. अगं असं काय करते? आई, मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये. मी ताईला भेटल्याशिवाय पेपरला जाणार नाही. हे बघ, आता बाई येईल आणि तू पेपर देऊन आलीस ना की कडकडून भेट तिला. पण आता जा बाय, उगाच पेपर बुडायला नको. आई, दादा आला. दादा, ताई कुठे आहे? कुठे आहे रे बाय? विक्रांत सोबत आहे काय? हा दादा सांग ना, ताई कुठे आहे? काय झालं रे? हा, अरे बोल ना गौरव. आई, ताईला बेल नाही मिळाली. म्हणजे माझी बाय नाही आली. ती जेलमध्येच आहे. ताईला ज्युडिशियल कस्टडीमध्ये ठेवलाय. म्हणजे आज ताई नाही येणार? नाही,
जवळ नका. काय झालं? आई, हे बघ, टेन्शन घेऊ नकोस. विक्रांतचं वकिलांशी बोलणं सुरू आहे. काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. म्हणजे कधी सोडतील तिला? कधी सोडतील गो माझ्या बायला आता? आई तुम्ही शांत व्हा. ताईना काही नाही होणार, लवकरच सुटतील त्या. वहिनी, प्लीज आईला सांभाळ. आणि हा, मला लगेच परत निघायचं. ताईच्या गरजेच्या गोष्टी दे, तिला नेऊन देतो. गरजेच्या गोष्टी म्हणजे अजून किती दिवस राहणार तिकडे बाय? हा, सोडणार होतं ना तिला. मग आई, अजून काही दिवस ताईला जेलमध्येच राहावं लागणार आहे. त्यामुळे कधी सुटेल काही सांगता येत नाही. सांगता येत नाही म्हणजे अशी किती दिवस राहणार माझी बाय जेलमध्ये? हा आई, अगं विक्रांत प्रयत्न करतोय ना, तो बघतोय ना त्याच्या ओळखीने काही होतंय का. माझी बाय. आई ऐक ना, तू रडू नको ना. हे बघ, तू रडून स्वतःला त्रास करून नको घेऊस. रडून काय प्रश्न सुटणार आहेत? माझ्या बायने कोणाचं काय बिघडवलंय? तिच्या नशिबात हे सगळं काय लिहिलंय गो? हे बघ, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यामुळे कोर्टच्या ऑर्डर आपल्याला फॉलो कराव्याच लागतील. बायचा विचार करून जीव तुटतोय माझा. आई, अगं मला समजतंय, पण ताई पण तिकडे सहन करतेय ना. मग आपण इथे रडून कसं झाले? हा, उलट आता आपण ताईच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला हवं, नाही? ताईला किती वाईट वाटत असेल. चिटले, हे बघ, नको काळजी करू, सगळं ठीक होईल. ए, तुझा आज पेपर आहे ना? हो. चल, मी तुला जाताना ड्रॉप करतो, तुला लेट नाही होणार. मी नाही जाणार आहे पेपरला. म्हणजे असं का बोलतेस? दादा, अरे घरातली परिस्थिती बघतोयस ना तू. मी कशी जाऊ एक्झामला? चिटले, तू वेडी आहेस का? इमोशनल होऊन विचार करू नकोस, प्रॅक्टिकल विचार कर. आईचं ठीक आहे, पण तुला काय झालंय? मला पण टेन्शन आलंय रे. मी नाही जाणार आहे एक्झामला. चिटल्या, तू टेन्शन घेऊन काही होणार आहे का? हे बघ, त्याने फक्त तुझं वर्ष वाया जाईल आणि ताईला अजिबात नाही आवडला. दादा, मला कळतंय, पण मी नाही. पण बिन काही नाही. तू पेपरला जाणारच आणि छान पेपर देणारच, कळलं? हे बघ चिटल्या, ताईने आजपर्यंत आपल्या स्वप्नांसाठी काय काय केलंय तुला चांगलंच माहिती आहे. मग आज ताईवर वेळ आल्यानंतर आपण तिच्या पाठीमागे नको उभं राहायला? मग जर तू आज पेपरला नाही गेलीस ना, तर ताईने आजपर्यंत तुझ्यासाठी घेतलेले सगळे कष्ट वाया जातील. चालेल तुला? नाही. मग जा आणि छान पेपर लिह. दादा, मी जाते एक्झामला. ठीक आहे, चल तुला सोडतो. दादा ऐक ना, तू सध्या ताईकडे लक्ष दे. मी जाईन. हा, बरं ठीक आहे. ऑल द बेस्ट. आई, येते मी.
विक्रांत चल. आलो बाबा, जरा एक फोन करून येतो. ठीक आहे. मला माहिती आहे तुझी मनस्थिती, पण तरी विचारतोय, कशी आहेस तू? काय करू मी? या सगळ्यातून गिरिजाला कसं बाहेर काढता येईल?